या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन आलिशान बंगलो प्रकल्प, टाकळी रोड, पंढरपूर। दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग। वेधकमध्ये स्वागत आहे। मी प्रशांत आराध्य। उजनी अपडेट याचबरोबर घाटमाथा आणि भीमा खोऱ्यातील पावसाची स्थिती आपण जाणून घेतो आहोत। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण हे वजा 38.88% आहे आणि दौंड जवळ मिसळणारी पाण्याची आवक वाढत चाललेली आहे। घाटमाथा, भीमा खोरे आणि पाणलोट क्षेत्रात उजनीच्या जो पाऊस झाला आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही 4184 क्युसेक इतकी झाली आहे, जो काल हा विसर्ग 3000 क्युसेक होता। तो आता वाढत चाललेला आहे। मागील 24 तासात उजनी धरणावर 3 मिलीमीटर पाऊस झाला आहे। या पावसाळ्या हंगामात एकूण 181 मिलीमीटर पावसाची नोंद धरणावर झाली आहे। धरणात एकूण पाणीसाठा हा 42.83 टीएमसीचा आहे। धरण मृत साठ्यामध्ये आहे आणि ते उपयुक्त पाणी पातळीत येण्याकरता 20.83 टीएमसी पाण्याची अद्यापही गरज आहे। मागील 24 तासामध्ये 4.12 मिलीमीटर म्हणजे 0.41 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे। आनंदाची बातमी म्हणजे भीमा खोरे, घाटमाथा या परिसरामध्ये जोरदार पाऊस मागील 24 तासामध्ये नोंदला गेलेला आहे। घाटमाथ्यावर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर खिरेश्वरला 105 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। याचबरोबर भीमाशंकर इथे 234 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। खंडाळा येथे 120 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। पवना धरणावर 44 मिलीमीटर पाऊस झाला आहे। आंध्रावर 32 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। याचबरोबर चासकमान धरणावर 34 मिलीमीटर पाऊस हा काल नोंदला गेलेला आहे। कासारसाई असेल, टेमघर धरण असेल, यासह विविध धरणं आणि घोड उपखोऱ्यातली सगळी जी धरणं आहेत, जिथे चिलेवाडी आहे, माणिकडो आहे, येडगाव, डिंबे या सर्व परिसरामध्ये काल पाऊस झालेला आहे। धरणाला जी वरील प्रकल्प पाणी देऊ शकतात त्या परिसरातही आता सध्या चांगला पाऊस सुरू आहे आणि यामुळे याचा फायदा आगामी काळात उजनीला होणार आहे। मागची धरणं भरल्याशिवाय उजनीमध्ये पाणी येऊ शकत नाही, त्यामुळे आता घाटमाथा आणि भीमा खोऱ्यात असलेल्या पावसामुळे चांगले पद्धतीनं ही वरची धरणं भरतील अशी आशा आहे। याचबरोबर नीरा उपखोऱ्यातही काल पावसाची नोंद आहे। गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर।